त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे, बोगीच नाही आहे, फक्त इंजिन आहे. आणि तेही कसं आहे, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात नाही मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे एकही डब्बा नाही आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे. आता माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये बसायला कोणाला तरी जागा असते का? ड्रायव्हर शिवाय कोणी इंजिन मध्ये बसतो का? बरं, यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे, शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे, आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे. यांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा शिल्लक नाही. बरं, यांचं इंजिनही कसं आहे, एक जण इंजिन दिल्लीकडे ओढते, दुसरा बारामतीकडे ओढतो, तिसरा मुंबईकडे ओढतो, चौथा कोल्हापूरकडे ओढतो. त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही. ठप्प पडलेलं, बंद पडलेलं इंजिन या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपल्याला निर्धार करायचा आहे, 26 तारखेला कमळाची बटन दाबली की रामदास तडसजींची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला फिट झाली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले सर्व लोक हे विकासाकडे त्या बोगीच्या माध्यमातून जाऊ शकतील. अशा प्रकारची ही निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये और 400 पार में तड़स साहब भी होंगे. मोदीजींनी 10 वर्षामध्ये 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये आणलं, 55 कोटी लोकांना शौचालय दिलं, 50 कोटी घरांमध्ये महिला चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं, 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला. 60 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये आमच्या आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं. 60 कोटी लोकांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी माननीय मोदी साहेबांनी पोहोचवलं. आज आपण पाहू शकतो, जवळपास 55 ते 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं. आणि हे लोन देताना तारण नाही, गॅरंटर नाही, थेट मोदीजींच्या गॅरंटीवर 55 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन मिळालं. आणि माझ्या माता भगिनींना सांगताना मला आनंद वाटतो, याच्यामध्ये 31 कोटी आमच्या महिला आहेत, मुली आहेत की ज्यांना 10 लाखापर्यंतचं लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं. 80 लाख बचत गट तयार केले. त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि मोदीजींनी आता सांगितलं, देशातले सगळे एअरपोर्ट, सगळे रेल्वे स्टेशन, सगळे बस स्टेशन आणि सगळ्या सरकारी जागांवर महिला बचत गटांच्या प्रॉडक्ट करता, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंकरता विक्रीची जागा आरक्षित ठेवण्यात येईल आणि महिलांना रोजगार देण्यात येईल. कारण मोदीजी असं म्हणतात, जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं. खरं म्हणजे माता भगिनींना मला सांगायचं आहे आणि पुरुषांना